नमस्कार, मी परमदास जाधव. तर वणी जो उत्तर महाराष्ट्राचे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गड येथे मंगळवारी 28 एप्रिल रोजी सकाळी एक हृदयद्रावक घटनाही घडलेली आहे. ब्रह्मवेल आहे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील एक हरिसिंग रायसिंग पवार याचे वय 34 हा दिवंगत होता. या दिवंग तरुणाने शीतकड्यावर उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे अशी, पहिल्या उडीनंतर जखमी अवस्थेत अडकलेल्या या तरुणाने बचाव कार्य सुरू असतानाच स्वतःला सरकवून पुन्हा खोल दरीत झोकून घेतले. त्यांनी जेव्हा उडी मारली होता तेव्हा तो अडकलेला होता, पण त्याला वाटले आता वाचवतील आणि म्हणून त्यांनी अजून खोल दरीत उडी घेतली तिथं. तर मिळालेल्या माहितीनुसार हरिसिंग पवार हे नातेवाईकांसह नवस्फूर्तीच्या कार्यक्रमासाठी सोमवारी 27 तारखेला रात्री गडावर गेलेले होते आणि मंगळवारी सकाळी स्नान करून देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते सुमारे 9:30च्या सुमारास हे शीतकडा परिसरात गेले. तेथे रक्षक जे बॅरिगेट्स लावलेले असतात ते बॅरिगेटेड ओलांडून त्यांनी 300 फूट खोल दरीत ही उडी घेतलेली. पहिल्या उडीनंतर ते एका टप्प्यावर अडकलेले होते, पण ते भरपूर असे जखमी सुद्धा होते. मदतीसाठी हाक देत होते. परिसरातील जे भाविक आहेत किंवा तिथले जे स्थानिक आहेत तात्काळ मदत कार्य सुरू केले होते, पण मात्र मदत पोहोचवण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा स्वतःला, तो जो अपंग किंवा ज्यांनी उडी मारली होती त्यांनी स्वतःला परत अजून 700 ते 800 फूट खोल दरीत स्वतःला झोकून दिले आणि हा जो तरुण होता हरिसिंग पवार हे व्यवसायाने ऊसतोड कामगार होते. ते शेतमजूर होते. एका पायाने ते दिव्यांग होते. ते दिव्यांग असूनही ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्याच्या मागे पत्नी, मुलगी व 2 मुले होते. असा हा त्यांचा परिवार होता. तर अशी ही दुःखद घटना मंगळवारी घडलेली आहे.